यानंतर बातमी देशातून दिल्लीतील प्रगती मैदान इथं मोबिलिटी एक्स्पो सुरू झालाय। यात पुण्यातील राकेश गावकर या मराठमोळ्या तरुणानं फ्लाइंग कार सादर केली आहे। भारतात हवेतून उडणारी ही पहिली कार असणार आहे आणि या कारचा फाउंडर राकेश गावकर आहे। या फ्लाइंग कारची वैशिष्ट्य काय जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। दिल्लीमध्ये प्रगती मैदानमध्ये ऑटो एक्स्पो भरलेला आहे आणि इथं पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते फ्लाइंग कार। आनंदाची माहिती म्हणजेच की या कंपनीचा जो फाउंडर आहे, ही कार बनवण्याची कंपनी आहे, त्याचा मराठमोळा हा फाउंडर आहे, मराठी आहे। राकेश आपल्यासोबत आहे। राकेश, मला तुझं पूर्ण नाव सांग। राकेश गावकर। अच्छा, कुठं आहे राकेश? मी गोव्यातला आहे, पण पुण्यामध्ये पण राहतो मी बेसिकली। बरं, मला अगोदर सांग की ही फ्लाइंग कार आहे, ही फ्लाइंग कारचं तुझ्याशी नातं काय आहे? मी ह्या कंपनीचा फाउंडर आहे बेसिकली। मी CTO आहे। हे जे तुम्ही बघताय हे माझ्या अंडर ह्याच्यामध्ये झालेलं आहे सगळं डेव्हलपमेंट बेसिकली। कधी डोक्यात आलं की अशा प्रकारचे एक फ्लाइंग कार बनवा? मी ह्याच्या अगोदर 5 वर्ष जर्मनीमध्ये होतो काम करण्यासाठी। असा सेम प्रॉडक्ट आम्ही तिथं बनवलं आहे, प्रोडक्शनमध्ये केलेलं आहे। तर मी पाहिलं की इंडियामध्ये कोण असं म्हणजे वर्ल्ड क्लास काय फ्लाइंग टॅक्सी बनवत नव्हते बेसिकली। तर मी म्हटलं की मी स्वतः येऊन इथं करेल म्हणून। स्वप्न जे आहे ते कधी पूर्ण येईल? कारण फ्लाइंग कार तर ही दिसते, हे मॉडेल आहे, पण तो प्रत्यक्षामध्ये कधी पूर्ण? 2028 मध्ये बेसिकली। आपल्याकडे 6 पॅसेंजर बसण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता। आणि 6 पॅसेंजर हो बसण्याचे। आणि हा कॉकपिट इथं एकमेव पायलट असेल आपल्याला बसण्यासाठी। आणि त्याच्याकडे हे सगळे जॉयस्टिक आणि कंट्रोल असणार आहे। त्या एक स्क्रीनवरती तुम्ही नॅव्हिगेशन बघता, दुसऱ्या स्क्रीनवरती आपल्या प्लेनचं स्टेटस काय आहे, बॅटरी किती चार्ज आहे का नाही। ही पूर्ण इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट आहे, त्यामुळे आपल्याला नेहमी माहिती असायला पाहिजे की कोणती गोष्ट ठीकठाक चालली आहे का नाही। तर ते आणि हा सगळं जॉयस्टिक आपल्याला वळण्यासाठी, ॲक्सेलरेट करण्यासाठी हे सगळं बनवलेलं आम्ही बेसिकली। हे बॅटरी जी आहे ती किती वेळ हे चालू शकते किंवा किती किलोमीटर ही चालू शकते? तर आम्हाला 25 मिनिट्स लागतात बेसिकली पूर्ण चार्ज करण्यासाठी, आणि नंतर 160 किलोमीटर पळती बेसिकली। अगोदर या कारचा उपयोग कुठे कुठे असणार आहे? आता ही तर टॅक्सी मार्केटसाठी आम्ही बनवतो आहे, पण आपण जरा समजा की जे HNIs असतात त्यांना जर समजा 6च्या ऐवजी 4 सीट पाहिजे आणि दोन्ही सीट एकमेकांना फेसिंग पाहिजे, तर ते पण एक बिझनेस क्लास पण बनवू शकतो। सगळे सीट काढले तर स्ट्रेचर टाकून एक ॲम्ब्युलन्स बनवू शकतो। बाकीचे सगळे सीट काढले तरीसुद्धा आपण याच्यात कार्गो बनवू शकतो। तर खूप ॲप्लिकेशन आहेत बेसिकली। बरं, हे दिसतंय मला ते AC चा हां, तो ACचा पार्ट आहे। इथं आपल्याला लाईटिंग म्हणजे रीडिंग लाईट्सपासून ते AC व्हेंट हे सगळं हां हे कन्सोल आहे पूर्ण आपला। तिथं हे असणार आहे फ्लाइंग कार। तिथं आपण समजू शकतो की पार्किंगची सोय आहे ज्या ठिकाणी जाणार। मग ते हॉस्पिटल असेल, कुठे एअरपोर्ट असेल किंवा वेगवेगळे इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा काय असेल, तिथे काय लँडिंगसाठी तिथे काय? तिथं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला एक हेलिपॅड लागेल। हेलिपॅडचं आपली डायमीटर ऑलमोस्ट 15 मीटरच्या जास्ती असती बेसिकली। तर सेम हेलिपॅडचा इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर आपण तिथं ड्रॉप केलं, पॅसेंजरला उतरलं का पेशंटला उतरवलं आणि तिथनं आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला गेलो। सरकारकडून काही आवश्यकता आहे काही? आम्ही राममोहन नायडूचे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आहे, त्यांच्याशी खूपदा भेटलो आहे। त्यांचं म्हणणं त्यांच्या शब्दात जर म्हटलं तर ते रेग्युलेटरच्या ऐवजी ॲक्सेलरेटर बनायचा प्लॅन आहे। का हा स्पेस फ्युचर आहे, आपल्याकडे अजून दुसरा कोणता सोल्युशन नाही आहे। आत्ता फक्त 8% जे पॉप्युलेशन आहे त्यांच्याकडे कार आहे। जर हे 16% झाले तर तुम्ही गाडी हलणारच नाही रस्त्यावरती। विचार करा, अशी एक परिस्थिती येईल ज्यावेळेस रस्त्यावरती चालण्याची आपल्या म्हणजे गाडी चालवण्याची कॅपॅसिटी पण नसेल, तर त्यानंतर काय करणार? याचं जे फ्यूल असणार आहे त्यामुळे पण पॉल्युशनवर काय फरक पडणार? ह्याच्यात आपण कम्प्लिटली इलेक्ट्रिसिटी वापरतो बेसिकली। तर म्हणजे आपण फ्यूल नाही आहे, फुल्ली इलेक्ट्रिक आहे। हो, त्याच्यामुळे याचा उपयोग आहे तो बऱ्यापैकी होणार आहे। किती कॉस्ट आहे? कॉस्टिंग अजून आम्ही ठरवायची आहे, पण जवळपास 1.5 मिलियनच्या वरतीच असेल। डिपेंड्स की काय तुम्ही हे करताय, एखादा बिझनेस क्लास वेरियंट पाहिजे का टॅक्सी मार्केटसाठी का ॲम्ब्युलन्ससाठी, मग त्याप्रमाणे वेगवेगळं प्राइसिंग असणार।
नक्सल एरिया किंवा डिफेन्सच्या कामाला सुद्धा हे उपयोगी पडणार आहे का? हो, आता ह्याची तुम्ही विचार करू शकता की फक्त 60 डेसिबल ह्याची साऊंड आहे. म्हणजे एका वॉशिंग मशीन जितकी साऊंड करते तुमच्या घरामध्ये सेम साऊंड. असं नाही की हेलिकॉप्टर जसं सगळ्यांना इतकं लाऊड आवाज येतो, याच्या अगोदरच कळतं की हेलिकॉप्टर आली, तसं नाही, एकदम सायलेंट आहे. तर त्यामुळे खूप ॲडव्हान्टेज असतात. सरकारकडून काय मदत हवी तुला? आम्हाला सपोर्ट लागेल. आम्ही आता खूप मोठा प्रचंड हा प्रोजेक्ट आहे आणि त्याला आपण सक्सेसफुल करण्यासाठी खूप तरीकेचे रेग्युलेशनपासनं, जागेपासनं, मॅन्युफॅक्चरिंगपासनं, हा पूर्ण इकोसिस्टम बनवण्यापासनं सगळ्यासाठी आम्हाला मदत लागेल बेसिकली. धन्यवाद राकेश आणि शुभेच्छा तुला पुढच्या या वाटचालीसाठी. तर राकेश हा मराठमोळा पोरगा आहे आणि त्यांनी हे संपूर्ण स्थापन केलेलं आहे आणि फाउंडरसुद्धा तो आहे. त्याचं स्वप्न जे आहे ते इथं प्रगती मैदानामध्ये दिल्लीमध्ये अवतरलेलं आहे. लवकरच ते संपूर्ण देशवासियांना सुद्धा त्याची अनुभूती जी आहे ते करायला मिळणार आहे. परंतु आणखीन काही अवधी लागेल आणि त्याचबरोबर सरकारची सुद्धा मदत लागणार आहे. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.